रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 26 हा पाहणार आहोत. जनाबाई या अभंगात सांगतात की केवळ योग साधना, तपश्चर्या किंवा कठोर नियम पाळून परमेश्वराची प्राप्ती होत नाही. देवाची कृपा आणि त्यांच्यावरील पूर्ण शरणागती याशिवाय आध्यात्मिक मार्ग पूर्ण होत नाही. अनेक ऋषी मुनी आणि योगी साधना करत असताना अहंकार किंवा मोह मायेच्या जाळ्यात अडकले, पण ज्यांनी विठ्ठलाला शरणागती पत्कारली त्यांचे रक्षण स्वतः देवाने केले. तर चला अभंग पाहूया. योगी शीन झाला तुझ वाचूनी विठ्ठला, योग करिता अष्टांग तुझ विन शुकारो. बैसला कपाटी रंबा लागे त्याच्या पाठी, तई त्वाची सांभाळीला जेव्हा तुझ शरण आला. सांगोनी पुत्रा ते त्वची छळीले कश्यपाते, आमराच्या राया म्हणे जनी सुखालया. योगी शीन झाला तुझ वाचून विठ्ठला या ओळीत जनाबाई विठ्ठलाला उद्देश म्हणतात की हे विठ्ठला, तुझ्या कृपेशिवाय अनेक योगी थकून गेले. शीन झाला म्हणजे दमून जाणे, थकून जाणे. अनेक योगी आयुष्यभर ध्यान, तप, योगाभ्यास, उपवास, साधना करीत राहिले. त्यांनी मन जिंकण्याचा प्रयत्न केला, इंद्रियावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण देवाची कृपा नसल्यामुळे त्यांनी समाधान पूर्ण तत्वाला जाऊ शकलेच नाही. जनाबाईचा संदेश असा आहे, केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. देवाचे स्मरण, भक्ती आणि कृपा आवश्यक आहे. जसा एखादा प्रवासी वाट चालत असतो पण त्याला योग्य मार्गदर्शन नसेल तर तो भटकतो, तसेच भक्तीशिवाय योग साधना अपुरी ठरते. योग करिता अष्टांग तुझ विन शुकारो. अष्टांग म्हणजे पतंजलीने सांगितले आहे 8 अंगाचे योगशास्त्र. पहिला यम, दुसरा नियम, तिसरा आसन, चौथा प्राणायाम, पाचवा प्रत्याहार, सहावा धारणा, सातवा ध्यान आणि 8वा समाधी. जनाबाई म्हणतात या सर्व अंगांचा अभ्यास करूनही जर देवावरील प्रेम नसेल तर ती साधना रोगासारखी ठरते. येथे रोग हा शब्द शारीरिक आजारासाठी नसून तर आध्यात्मिक अपूर्णतेसाठी वापरला आहे. साधना करताना जर मनात अहंकार निर्माण झाला, मी मोठा योगी आहे अशी भावना आली तर ती समाधान उलट अडथळा बनते. देवभक्ती नसल्यास योग हे केवळ बाह्य कष्ट राहतात. जनाबाई भक्ताला यापेक्षाही श्रेष्ठ मानतात, कारण भक्तीमध्ये नम्रता, प्रेम आणि समर्पण असते. त्यामुळे साधक सहजपणे देवाजवळ पोहोचतो. बैसला कपाटी रंबा लागे त्याच्या पाठी. कपाटी म्हणजे एकांत जागा, गुहा किंवा बंद खोली. काही योगी जगापासून दूर जाऊन एकांतात साधना करतातच, परंतु जनाबाई म्हणतात असा योगी जरी एकांतात बसला तरी त्याच्या मागे रंबा लागते. रंबा ही स्वर्गातील अप्सरा मानली जाते. येथे रंबा हे मोह, वासना आणि मायेचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की बाह्य जगापासून दूर गेल्याने मनातील विकार नष्ट होत नाही. मन शुद्ध नसल्यास मोह साधकाचा पाठलाग करतोच. अनेक पुराण कथांमध्ये तपस्वी ऋषींची तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरा पाठवल्या वर्णन आहे. यातूनच हा संदेश दिला जातो की मन जिंकले अत्यंत कठीण आहे. म्हणूनच केवळ एकांतवास पुरेसा नाही, देवाचे नामस्मरण आणि भक्ती आवश्यक आहे. तै त्वाची सांभाळीला जेव्हा तुझं शरण आला. या ओळीत जनाबाई विठ्ठलाच्या कृपेचे महत्त्व सांगतात. जेव्हा तो योगी किंवा साधक सर्व अहंकार सोडून देवाला शरण येतो तेव्हा देव स्वतःचे रक्षण करतो. सांभाळीला म्हणजे जपले, वाचवले, संरक्षण केले. मनुष्य स्वतःच्या शक्तीवर कितीही विश्वास ठेवत असला तरी काही प्रसंगी तो असहाय्य होतो. अशा वेळी देवावर श्रद्धा ठेवणाऱ्याला अंतःकरणातून बळ मिळते.
शरणागती म्हणजे हार मानणे नव्हे, तर माझे सर्वस्व तुझ्यावर अवलंबून आहे अशी भावना ठेवणे. अशा भक्तांचे रक्षण करण्याची जबाबदारी देव स्वतः स्वीकारतो. ही ओळ भक्ती मार्गांचे सार सांगते. जेथे अहंकार संपतो तेथे देवाची कृपा सुरू होते. सांगोनी पुत्रा ते त्वाची छळिले कशी पाते. या ओळीत जनाबाई पुराणातील एका प्रसंगाचा उल्लेख करतात. कश्यप म्हणजे ऋषी कश्यप. कश्यप ऋषी माया आणि मोह इतके बलवान असतात की ते मोठमोठ्या ऋषींनाही फसवू शकतात. कश्यपांसारख्या महान ऋषीलाही विविध प्रसंगात परीक्षांना सामोरे जावे लागले. जनाबाईचा उद्देश एखाद्या ऋषीची निंदा करणे नव्हे. त्या सांगून इच्छितात की माणूस कितीही ज्ञानी असला किंवा तपस्वी असला तरी देव कृपेशिवाय तो मायेच्या प्रभावापासून पूर्णपणे सुरक्षित राहत नाही. ही ओळ मानवाच्या मर्यादा आणि देवाच्या कृपेची गरज याची जाणीव करून देते. अमराच्या राया म्हणे जनी सुखलया. अमरांच्या राया म्हणजे देवाचा राजा, सर्वांचा स्वामी असलेला परमेश्वर. जनाबाई म्हणतात, हे देवाधिदेव, तूच खरा सुखाचा आधार आहेस. जगातील संपत्ती, मान सन्मान, विद्या, तप, योग या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. खरे आणि शाश्वत सुख फक्त देवाच्या चरणी मिळते. जनाबाई स्वतःच्या अनुभवातून सांगतात की विठ्ठल भक्तीमुळे मनातील शांती, समाधान आणि आनंद मिळतो. म्हणून त्या विठ्ठलाला सुखलया म्हणजे सुखाचे घर, आनंदाचे निवासस्थान म्हणतात. या अभंगातून जनाबाई एक महत्त्वाचा आध्यात्मिक संदेश देतात. योग, तप, ज्ञान आणि साधना यांना महत्त्व आहे, परंतु त्यांचा अंतिम उद्देश देवप्राप्ती असला पाहिजे. देवभक्तीशिवाय साधना कोरडी होते. मनुष्य कितीही सामर्थ्यवान असला तरी मोह आणि अहंकार याच्या अडचणीत आणू शकतात, परंतु जो विठ्ठलाला शरण जातो त्याचे रक्षण स्वतः विठ्ठलच करतो. म्हणून जनाबाईच्या मते भक्ती, नम्रता, शरणागती आणि नामस्मरण हेच खरे आध्यात्मिक जीवनाचे आधारस्तंभ आहेत. विठ्ठलाच्या कृपेने साधना सफल होते आणि जीवनाला खरे सुख प्राप्त होते. जय हरी विठ्ठल.